नमस्कार दर्शक हो, BBC माझा न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आपण पाहत आहात BBC माझा न्यूज। वसमत तालुक्यात पावसाचा थैमान, अनेक गावांचा संपर्क तुटला। वसमत तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सर्व नदी नाल्यांना ओढ्यांना पूर आल्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। तालुक्यातील किनोळा गावांमध्ये असना नदीच्या पाण्याने गावाला वेढा टाकल्यामुळे किनोळा गावाचा संपर्क तुटला आहे। किनोळा गावातील घरांचे तसेच शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। मागील 4 दिवसाखाली चोंडी भैरोबा येथील 2 गावाच्या मधील जो पूल आहे तो वाहून गेला होता आणि परत त्याच्यावर कच्चं काम करून 2 गावांना एकत्र जोडण्याचे काम तो पूल करत होता। मात्र आज दिवसभरातील झालेल्या पावसामुळे ते कच्चे काम सुद्धा वाहून गेल्यामुळे चोंडी भैरोबा नदीच्या पलीकडील गावचा संपर्क तुटला आहे। तसेच आंबा गावात पाणी शिरल्यामुळे अनेक घरांचे शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। वसमत जवळील कनेरगाव या ठिकाणी सुद्धा आसनाने तिचे पाणी सुटल्यामुळे अनेक घरांची पडझड झाली असून संपूर्ण शेती पाण्याखाली गेली असून सोयाबीन या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। अतिवृष्टीसारखा पडणारा हा पाऊस हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठला असून शेतकऱ्यांच्या तोंडाला आलेला घास या पाण्याने हिरावून घेतल्यामुळे येणारा दसरा दिवाळी हा सण शेतकऱ्यांसाठी कसा साजरा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे। वसमत तालुक्यात अतिवृष्टी होत असून या अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात हळद, कापूस, सोयाबीन, ऊस या पिकाची नासाडी झाली असून तात्काळ विमा कंपन्यांना आदेश देऊन विमा देण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून आता जोर धरू लागली आहे।